गर्भवती तनिषा भिसेंच्या मृत्यूनंतर पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाविरोधात तीव्र संताप उसळलेला आहे। रुग्णालय प्रशासनावर नागरिकांचा रोष वाढत असतानाच विविध पक्ष आणि संघटनांनी आंदोलन तीव्र केले। ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयाबाहेर चर्चेसाठी आलेल्या अधिकाऱ्यांवर चिल्लर फेकून तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला, तर युवक काँग्रेसच्या वतीने रुग्णालयाला नावाला काळं फासण्यात आलं। एवढंच नव्हे तर पतित पावन संघटनेने काळ्या फिती लावून रुग्णालयाचा निषेध केला। दरम्यान रुग्णालय प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी काहींनी केली आहे, तर रुग्णालय प्रशासन पुरावे नष्ट करते, त्यांची चूक आहे म्हणूनच ते एवढा वेळ गप्प आहेत, असा आंदोलकांचा सूर पाहायला मिळाला। फक्त 10 लाखासाठी तुम्ही एका बाईला मारलं, वध केला तिचा तुम्ही। आम्ही मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, स्टाफवर ही मागणी करतोय। सत्ताधारी पक्षांना यांना न्याय देत नाही तर सामान्य नागरिकाला काय न्याय देणार आहे ते? अहो, काल एका निष्पाप महिलेचा जीव गेला आणि त्याच्यावर तुमच्याकडे उत्तर नाही। तुम्ही चुकला आहात म्हणून तुमच्याकडे उत्तर नाहीये। तुम्ही हा वेळ कशासाठी मागताय? का तर तुम्हाला बाकीचे पुरावे नष्ट करता येतील म्हणून तुम्हाला हा वेळ हवाय। हॉस्पिटल ज्यांनी चालवायला घेतलंय तो धनंजय केळकर हा भामटा, त्याला इथं बोलवा। सचिन व्यवहारे हा भामटा जो ऍडमिन आहे, हे लोक इथं पैसे कलेक्ट करतात। त्या 2 लेकरांना अनाथ करून ती बाईचा जीव गेलाय आणि अजूनही कसली चौकशी करतात? अजूनही गुन्हा दाखल झालेला नाहीये। त्या संबंधित डॉक्टर असतील, संबंधित कर्मचारी असतील, त्यांच्यावर तुम्हाला सीसीटीव्ही फुटेज तुम्ही चेक करा। सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसतंय की तिला किती वेळ तिथे तडपड्यात ठेवलंय आणि अजून देखील गुन्हा दाखल केलेला नाही। हॉस्पिटल हा सध्या पैशाच्या बाजाराचा बाजार अड्डा चाललेला आहे। एक निष्पाप महिलेचा बळी गेलेला आहे। या घटनेचा पतित पावन संघटना तीव्र निषेध करत आहे। वाटल थोड्या मोठ्या मिष्टी दिल्ली त्या गोरगरिबा करता, पण गोरगरिबाचा उपचार इथं होत नाही, मोठ्या लोकांचा उपचार होतो। आणि आज जी माता प्रसूतीसाठी तिथे येते, तिचा ऑलरेडी जीवाशी खेळ असतो आणि असं असताना त्यांनी आमच्याकडे सगळे पुरावे आहेत की 10 लाख रुपये भरात, जर तिच्या पतीचा जर तुम्ही जबाब घेतला त्याच्यामध्ये त्याला 10 लाख रुपयाची मागणीच केलेली आहे। 2.5 लाख रुपये ते भरत होते, त्यांचं तसं ॲडमिट कार्ड सुद्धा आहे। परंतु हा जो प्रकार आहे अत्यंत निंदनीय आहे। दरम्यान दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणावरून पुण्यातले स्थानिक भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले। भाजप महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी डॉक्टर घैसास यांच्या खासगी रुग्णालयात घुसून तोडफोड केली आहे। डॉक्टर घैसास यांनी पैशांची मागणी केल्याचा आरोप करत तोडफोड झालेली आहे। डॉक्टर सुकृत घैसास यांचं या रुग्णालयाच्या पाठीमागेच एक खासगी क्लिनिक आहे। 3 मजली हॉस्पिटल कशाच्या जीवावर उभारलं तुम्ही? दीनानाथच्या जीवावर उभारलं हे हॉस्पिटल। हे तुमच्या हॉस्पिटल मधल्या स्वतःच्या सगळ्या अत्याधुनिक सुविधा आपल्याकडे पाहिजे आणि गोरगरिबांसाठी तुला 10 लाख रुपये पाहिजे। अरे डाकू घैसास, राज्य सरकारकडनं तू देणग्या घेतो आणि देताना मात्र तू चोर। डॉक्टरच्या नावाला कलंक आहे हा माणूस। हत्यारा घैसास, हत्यारा घैसास। दरम्यान पुण्यातल्या या प्रकरणामध्ये आरोपांची मुख्यमंत्री फडणवीस यांनीही गंभीर दखल घेतलेली आहे। घटनेची चौकशी करण्यासाठी धर्मादाय सहआयुक्त पुणे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्याचे आदेश त्यांनी दिलेले आहेत। या समितीमध्ये एकूण 5 जण असणार आहेत। आरोग्य विभाग आणि तज्ञ डॉक्टरांच्या समितीमार्फत ही चौकशी होणार आहे। या संदर्भात मी एक हाय लेवल कमिटी तयार केलेली आहे, जी या घटनेचा तर त्या ठिकाणी तपास करेलच, पण त्यासोबत अशा घटना होऊ नये म्हणून धर्मदाय रुग्णालयांवर कशा प्रकारे आपल्याला नियंत्रण करता येईल आणि विशेषतः मेडिकल एथिक्स हा एक महत्त्वाचा विषय आहे। मुख्यमंत्री कक्ष आहे, त्यांनी देखील या प्रकरणामध्ये लक्ष घातलं होतं, परंतु दुर्दैवाने योग्य प्रतिसाद हा त्या ठिकाणी रुग्णालयाकडनं काही मिळालेला नाही। या संदर्भातला कायदा पारित केलेला आहे। धर्मदायाची एक प्लॅटफॉर्म देखील या धर्मदाय रुग्णालयांचा तयार केलेला आहे की ज्याच्यावर ट्रान्सपरंटली यांनी किती पैसे खर्च करणं गरजेचं होतं, किती केलं आहे, अशा सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी नमूद असतील। त्याच्यामध्ये जर काही अनियमितता असतील तर धर्मदाय आयुक्तांना हे अधिकार आहेत की ते त्याच्या संदर्भातले निर्णय घेऊ शकतात। दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही या प्रकरणाची दखल घेत चौकशीचे आदेश दिले आणि याबद्दल एक पोस्टही केली आहे। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातली घटना ही दुर्दैवी आहे, गंभीर दखल शासनाने घेतलेली आहे अशी पोस्ट केली अजित पवारांनी। आरोग्य विभागाने तज्ञ डॉक्टरांचा सहभाग असलेल्या समितीमार्फत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत।
जिल्हाधिकाऱ्यांना ही चौकशी तातडीने आणि पारदर्शक तसंच निष्पक्षपणे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. दरम्यान पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सिव्हिल सर्जन रुग्णालयात जाऊन चौकशी करतील अशी माहिती दिली. पाहूया. अशी प्रकारची घटना जर झाली असेल तर त्याच्यावर ॲब्सोल्युटली उचित कडक कारवाई करणे आवश्यक आहे. माझ्याकडे रिपोर्ट येणे आवश्यक आहे. तर एकदा आमच्याकडे सिव्हिल सर्जनची रिपोर्ट आली तर त्याच्यामध्ये निष्कर्ष येतील की खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी काय काय झालं होतं. त्याच्यामध्ये ते हॉस्पिटलचे स्टेटमेंट पण घेणार आहे. जे अनफॉर्च्युनेटली ज्याची मृत्यू झाली आहे त्याचे नातेवाईकाचे सुद्धा ते स्टेटमेंट घेणार आहेत. आणि त्याच्या अनुषंगाने आपण एक निष्कर्ष पोहोचू शकतो की खऱ्या अर्थानं कुठे चूक झाली आहे, कोणाची चूक होती. तर त्याच्या अनुषंगाने पुढची पावलं जाईल, उचित निर्णय घेतले जाईल. उचित जर आवश्यकता लागली की खऱ्या अर्थाने नेग्लिजन्स होता तर त्याच्या अनुषंगाने कारवाई पण प्रस्तावित. दरम्यान एका गर्भवती महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्यावर पुण्यातल्या मंगेशकर रुग्णालयाबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. तनिषा सुशांत भिसे यांच्या मृत्यूसाठी मंगेशकर रुग्णालयाला जबाबदार ठरवण्यात येते. या आरोपांनंतर रुग्णालय प्रशासनाने नेमलेल्या समितीचा अहवाल समोर आलाय. चौकशी समितीने 4 मुद्द्यांवर भर देताना सर्व रुग्णांच्या चुकांवर बोट ठेवत तपासण्यांसाठी येतच नसल्याचा दावा केलाय. तर रुग्णालयाने नेमलेल्या चौकशी समितीने कोणत्या 4 मुद्द्यांवर भर दिलाय आपण ते पाहूया. महिला रुग्णासाठी 7 महिन्यांच्या जुळ्या मुलांची प्रसूती ही धोकादायक आहे. जुळी मुलं असूनही महिला एकदाही तपासणीसाठी आली नाही. ऍडव्हान्स मागितल्याच्या रागातनं रुग्णाच्या नातेवाईकांची तक्रार पाहायला मिळाली. जमेल तेवढे पैसे भरून ऍडमिट व्हा हा सल्ला पाळला नाही. असंही या अहवालामध्ये नमूद करण्यात आलं. तर मयत भिसेंच्या कुटुंबियांनी किंवा अहवालावर आक्षेप घेतला आणि अहवाल खोटा आहे असा दावा केला. आम्ही रुग्णालयात तातडीने 3 लाख भरण्यास तयार होतो, मात्र रुग्णालयाने 10 लाख भरत नाही तोवर उपचार न करण्याची भूमिका घेतली असा आरोप भिसे कुटुंबियांनी केला. या रुग्णालयाची त्यांना सगळी माहिती आहे. ANC जे चेकअप आहेत त्यासाठी ते 6 महिने म्हणजे अर्थात येणं अपेक्षित आहे. 6 महिने ते आलेच नाहीत. पण आम्ही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ती ट्रीटमेंट चालू करत होतो. अर्थात कुठला पण सामान्य माणूस 7व्या महिन्यामध्ये आपलं नाव नोंदवतो, त्याच्यासाठी आम्ही गेलेलो. आणि त्याच्या आधी पण माझा भाऊ आणि वहिनी भेटून आलेले, ते डॉक्टर घैसास आहेत ना, त्यांना भेटून आलेले. त्यांनी हे सांगितलेलं आम्हाला आणि ते म्हणतात आहेत ना 7 दिवसांनी यायला सांगितलं होतं. इथे काय दिलंय 2/4 म्हणजे 2 एप्रिलला त्यांनी भेटायला सांगितलेलं. आणि जर मध्ये काही त्रास झाला तर तुम्ही येऊन डायरेक्ट ॲडमिट व्हा, हे प्रिस्क्रिप्शन दाखवा. जर एवढं सगळ्या कॉम्प्लिकेशन होतं तर तेव्हाच त्यांनी सांगायचं आम्ही घेऊ शकत नाही किंवा काही करू शकत नाही. विनाकारण तुम्ही काय दिशाभूल करता ना माणसाची. त्या दिवसापुरतं बोला ना. मी स्वतः तिथं होतो. मी स्वतः असल्यावर तिथं रिसीट मी स्वतः तिथं रिसीट त्यांच्याकडे घेतली. ते म्हणले 10 लाख रुपये भरायला लागतील. मग आम्ही त्यांना सांगितलं की 3 लाख रुपये आहेत, आम्ही बिलिंग काउंटरला आता उभे राहतोय, तुम्ही ॲटलिस्ट ट्रीटमेंट चालू करा. त्यांनी काही ट्रीटमेंट चालू केली नाही. त्यांनी फक्त तिथे कित्येक तास आम्हाला तिथे बसून ठेवलं. तुम्ही CCTVमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतीलच. पण तुम्हाला अजून काही डाऊट होते की प्रिव्हियस तुम्ही हॉस्पिटलला होता काय होता, तिथं आम्ही ट्रीटमेंट घेत होतो. पण त्या पूर्वीच्या हॉस्पिटलमध्ये NICOची सुविधा नव्हती, म्हणून आम्ही मोठ्यासारख्या दिनानासारख्या हॉस्पिटलमध्ये आम्ही गेलो. पण तिथे गेले असता तिथे अगोदर पण 1 महिन्यापूर्वी आम्ही पण जाऊन आलो होतो. त्या डॉक्टरांशी चर्चा करून आलो होतो. त्या डॉक्टरांचे आमचे रिपोर्ट आहेत. त्यांनी आम्हाला सांगितलं तर 2 एप्रिलला तुम्ही या, तुम्ही तिथं ट्रीटमेंट घेऊ आपण. तर भाजपचे विधान परिषदेतले आमदार अमित गोरखेंनीही हा रुग्णालयाचा अहवाल खोटा आहे असं म्हटलंय. पाहूया. आपण जर त्यांचे डॉक्टर घैसास आणि सुशांत भिसेंचे CDR नक्की तपासावे, मी आवाहन करेन. आपण डॉक्टर केळकर आणि सुशांत भिसे यांचं बोलणं झालंय तेही तपासावं. मुख्यमंत्री आरोग्य सहाय्य निधीतनं जे बोलणं झालंय त्याचे CDR काढावेत. आपण CCTV फुटेजही चेक करावं. हे जर आपण सगळं पाहिलं तर नक्की लक्षात येईल की कोण चुकलंय. आणि आता हॉस्पिटल आपली बाजू जी चुकीची आहे ती खरी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. माननीय मुख्यमंत्र्यांची उद्या मी पुण्यामध्ये भेट घेणार आहे आणि भिसे परिवाराचं जे म्हणणं आहे तेही त्यांना मी सांगणार आहे. धर्मादाय आयुक्त तसेच माननीय आबिटकरांशी माझं बोलणं झालंय. माननीय राज्यमंत्र्यांबरोबर माझं बोलणं झालंय. मी माननीय अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदेशी बोलणार आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.